नमस्कार. आम्ही सगळेजण आता सकाळी सकाळी चाललेलो आहोत ते बेल्ले गावामध्ये असणाऱ्या बांगरवाडी या ठिकाणी गुप्त विठोबा मंदिरात. महाराष्ट्राच्या मनाला आणि मातीला ज्या एका नावाची ओढ असते ते नाव म्हणजे आपली विठू माऊली. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ ते संत तुकाराम यांसारख्या थोर संतांनी आपल्या अभंगांतून या सावळ्या विठ्ठलाची भक्ती या मराठी भूमीत रुजविली. विठ्ठल भक्ती हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक श्वास आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसलेले विठ्ठलाचं प्रत्येक मंदिर हे भक्ती, प्रेम आणि माणुसकीचं एक जिवंत तीर्थक्षेत्र असते. आपल्या अहिल्यानगर पासून फक्त 75 किलोमीटर अंतरावर असणारं हे सुंदर असं गुप्त विठोबा मंदिर. नावातच गुप्त असल्यामुळे आपल्यालाही हे ठिकाण नेमकं कसं उदयाला आलं याची उत्सुकता असेलच. चला बघूया. याविषयीची एक आख्यायिका मोठ्या भक्तिभावानं आपल्याला सांगितली जाते. ती म्हणजे गावातील एका गुराख्याला डोंगराच्या पोटात एक भुयार असल्याचं दिसलं. त्याने जेव्हा या भुयारात खोदकाम केलं तेव्हा तिथे गुहा आढळली. पायऱ्या उतरून जेव्हा तो आतमध्ये आला तेव्हा बुक्क्याच्या सुवासाने सारी गुहाच सुगंधित झाल्याचं लक्षात आलं आणि समोरच त्याला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिसली. अशा रीतीने विठोबाचे गुप्त ठिकाण म्हणजे हे गुप्त विठोबा. आज मी तिला याच गुहेवरती गावकऱ्यांनी मंदिर उभारलंय. मुख्य गाभाऱ्याच्या मागील बाजूस भुयारात जाण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. आणि त्याच भुयाराकडे जाण्यासाठी हा पायरी मार्ग तयार केलेला आहे. जातीपातीचे, उच्च नीचतेचे सर्व भेदभाव विसरून गळ्यात तुळशीची माळ आणि ओठांवर रामकृष्ण हरीचा गजर करत भेटणारा वारकरी संप्रदाय हे समतेचे सर्वात मोठे प्रतीक आहे. गुप्त विठुरायाचं हे सुंदर आणि नयनरम्य असे ठिकाण तुम्हाला आवडलं का? आषाढी एकादशीला इथे मोठी यात्रा भरते. त्यासोबतच संपूर्ण पंचक्रोशीतील अनेक भाविक इथे दर्शनाला येतात. तुम्ही याचं दर्शन आधी घेतलंय का? जरूर इथे भेट द्या. आणि तुमच्याही गावात अशी प्राचीन आणि अनोखी मंदिरं असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आम्ही तिथे भेट देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. या मंदिराचं लोकेशन आणि बाकी डिस्क्रिप्शन कॅप्शनमध्ये दिलेलं आहे. धरोहरच्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.